हॅलो गायज, वेलकम टू माय अनदर मिनी व्लॉग. बट वेट आजच्या दिवसाची सुरुवात ही अशी झाली नव्हती, तर ती झाली होती गरम पाणी पिऊन फॉलोड बाय मॉर्निंग वॉक. मला माझ्या दिवसाला जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं असेल तर मी मॉर्निंग वॉक करणं प्रेफर करते. आजचा दिवस माझ्यासाठी तसाही खास होता, कारण मी माझ्या जिवलग बडीजमधल्या 2 जिवलग मैत्रिणींना भेटणार होती. त्यामुळे फर्स्टली माझा मॉर्निंग वॉक कंप्लीट करून घेतला. त्यानंतर असं सकाळचं सुंदर असं दृश्य न्याहाळलं. ते न्याहाळून झाल्यानंतर विचार केला, आपला फ्रीज थोडा बेरंग झाला आहे, त्यामुळे त्याला थोडं रंगीबेरंगी करावं म्हणून हिरव्यागार भाज्या आणल्या, त्या साफ करून ठेवल्यात. सकाळची सगळी कामं आटपलीत आणि रेडी होऊन फायनली मी इथे येऊन पोचली. सो हे आहे आपलं धगधगतं दादर स्टेशन. सो इथे माझ्या मैत्रिणी माझ्या ऑलरेडी वेट करत उभ्या होत्या, त्यामुळे फर्स्टली त्यांना येऊन भेटली आणि आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. रस्त्यात जाता जाता दिसला स्वामींचा मठ. आता मठ दिसला म्हटल्यावर आमची पावले आपोआप मठाकडे वळलीत. तर मठामध्ये गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं, त्यांचंही रूप छान असं न्याहाळलं आणि ते न्याहाळून झाल्यानंतर विचार केला, आता आपल्याला लागली आहे भूक, तर कुठे जायचं. तर आम्ही फायनली इथे गेलो स्वादिष्ट सेवेची सात्विक परंपरा असलेल्या आस्वादमध्ये. इथे उत्कृष्ट असं ऑथेंटिक फूड ट्राय केलं. हे फूड इतकं सुंदर होतं, जे मी तुम्हाला आता इथे शब्दात सांगू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला तिथे जाऊनच ते ट्राय करावं लागेल. बट हो, जाता जाता तिथला खरवस खायला मात्र विसरू नका. पेटपूजा तर आता झाली होती. दादर स्टेशन होतं, मैत्रिणीसोबत होत्या, त्यामुळे शॉपिंग तर होणारच होती. त्यामुळे 3-4 दुकाने पालथी पाडून लग्नाचा बस्ता बसवाव्यात इतक्या साड्या पाहून झाल्यानंतर फायनली मी स्वतःसाठी 2 साड्या सिलेक्ट केल्या. ते सिलेक्ट केल्यावर आम्हाला पुन्हा लागली होती भूक. त्यामुळे आम्ही विचार केला लाईट असा छोटासा स्नॅक्स एन्जॉय करावा. तो एन्जॉय केला, भरपूर अशा गप्पा मारल्यात आणि फायनली मी माझ्या परतीच्या प्रवासाला निघाली. सो आजचा दिवस माझा असा होता, छान एन्जॉयबल. पुन्हा आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. बाय बाय.